आणि आता बातमी आहे विदर्भामधील उष्णतेच्या लाटेची। आजही महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भ आणि कोकणामधील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भामध्ये अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान हे 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। तर मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये देखील तापमान वाढण्याचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यात मात्र काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पश्चिम विदर्भामध्ये प्रामुख्याने उष्णतेची तीव्र लाट आलेली असून उष्णतेच्या लाटेमध्ये संपूर्ण विदर्भ हा होरपळल्याचं पाहायला मिळतंय। विदर्भामधील सर्वच प्रमुख शहरांचं तापमान हे 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आलंय। देशामधील सर्वात 15 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रामधील 3 शहरांचा समावेश आहे। अकोल्यामध्ये 46.9 अंश सेल्सिअस तापमान आहे। अकोल्या पाठोपाठ सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे। तर अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर यवतमाळमध्ये 46 अंश सेल्सिअस आणि वर्ध्यामध्ये तापमान हे 46.4 अंशांवरती गेलेलं आहे। दरम्यान आजपासून राज्यामधील तापमानामध्ये हळूहळू घट होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। आजपासून तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे। आणि दरम्यान विदर्भामध्ये उष्णतेची भीषण लाट आलेली आहे। त्याच संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर तापमान नेमकं किती आहे आपण जाणून घेतोय। अकोल्यामध्ये 46.9 अंश सेल्सिअस, अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस, तर यवतमाळचं तापमान आहे 46 अंश सेल्सिअस। नागपूरचं तापमान 45.4 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 45 अंश सेल्सिअस, तर गडचिरोली 44.6 अंश सेल्सिअस तापमान आहे। वाशिमचा 44.6 अंश सेल्सिअस तापमान आहे, तर गोंदियामध्ये 44.4 आणि ब्रह्मपुरीमध्ये 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। भंडाऱ्याचं तापमान 44 अंश सेल्सिअस होतं, बुलढाण्यामध्ये 43.5 अंश सेल्सिअस, तर परभणी 43.5 अंश सेल्सिअस। त्यामुळे अशा पद्धतीने विदर्भामध्ये ही उष्णतेची लाट दिसून येते। आणि नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या बस प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे। बस काटोल स्थानकावरती आल्यानंतर पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं। लक्ष्मण काटोल हे कालमेश्वरच्या तेलगावमधून काटोलला जात होते आणि उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे। अकोल्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय। अकोल्यामध्ये पारा हा काल तब्बल 46.9 अंशांवरती गेलाय। काल अकोल्यामध्ये या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या आठवडाभरापासून अकोल्यामध्ये 45 अंशांवरती तापमान आहे। 29 एप्रिल 2019 मध्ये अकोल्यामध्ये तापमान हे 47.2 अंशांवरती गेलेलं होतं आणि तो विक्रम अजूनही कायम आहे। मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये हा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वात तापमान आणि उष्ण असलेल्या शहरांपैकी एक शहर झालंय। या वाढलेल्या तापमानाचा परिणाम अकोल्यामधील जनजीवनावरती झालेला आहे। दुपारी अकोल्यामध्ये रस्ते उन्हामुळे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यामधील तापमानाच्या या वणव्याची कारणं नेमकी काय आहेत ते देखील जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात अकोल्याला। आणि अकोल्यामध्ये नेमकं एवढं तापमान का वाढलेलं आहे याची कारणं समजून घेऊयात। तर पहिलं कारण आहे भौगोलिक स्थान। अंतर्गत भागामध्ये असल्यानं समुद्राचा थंडावा नाहीये। हवामान बदल, जागतिक तापमान वाढीचा परिणाम हा स्थानिक पातळीवरती देखील होतोय। 3 उन्हाळा अधिक लांब, कोरडा आणि उष्ण झालाय। 4 झाडांची घटलेली संख्या, शहरीकरण, रस्ते रुंदीकरण हे देखील प्रमुख कारण बनलंय। त्याचबरोबर सिमेंटचे रस्ते, टीनशेड घरं, डांबरी रस्ते उष्णता साठवतात। पावसाचं अनियमित प्रमाण, पाऊस कमी झाल्यास जमिनीतला ओलावाही कमी होतो आणि त्यामुळे तापमानामध्ये वाढ होते। त्याबरोबरच वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषण हे देखील प्रमुख कारण बनतंय। 8वं कारण आहे शेती पद्धतीतले बदल आणि त्यामुळे झालेली हिरवळीमधली घट।
पुढची बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यामध्ये तापमानानं 40°C टप्पा हा ओलांडलेला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। या कडक उन्हाचा फटका आता लग्न सोहळ्यांना देखील बसताना दिसतोय। लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होत असल्यामुळे आयोजकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती हिंगोली जिल्ह्यामधील गोजेगाव इथं एक वेगळीच कल्पकता पाहायला मिळाली। घुगे आणि सांगळे परिवाराच्या विवाह सोहळ्यामध्ये वधूच्या पित्यानं पाहुण्यांच्या सोयीसाठी अनोखी शक्कल लढवली। लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसवून संपूर्ण परिसरामध्ये गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्प्रिंकलरमधून उडणाऱ्या पाण्यामुळे मंडपामधील तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आणि वातावरण थंडगार झालं। परिणामी विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला। या अनोख्या उपाययोजनेमुळे परिसरामध्ये हा विवाह सोहळ्याची चर्चा ही रंगलेली असून वाढत्या उष्णतेमुळे अशा उपाययोजनांची गरज ही अधोरेखित होतीये।